कधीकधी स्त्री शांत असते, पण तिच्या शांततेतच तिची सर्वात मोठी ताकद लपलेली असते. आज गुरुवार आहे आणि कदाचित आजचा हा संदेश तुझ्याचसाठी आहे. आज मी तुला अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकल्यानंतर तू स्वतःकडे कधीच पूर्वीसारखं पाहणार नाहीस. लोकांनी तुला कमी समजलं असेल, तुझ्यावर शंका घेतली असेल, तुला गप्प बसवलं असेल, पण आज तू स्वतःची ओळख नव्याने करणार आहे. शेवटपर्यंत बघ, कारण आजचा हा संदेश तुझ्या आयुष्याला दिशा देईल. नमस्कार, तुम्ही पाहत आहात एव्हरीडे विथ तेजू, जिथे आपण रोज स्वतःला मजबूत बनवतो अध्यात्म, आत्मविश्वास आणि स्त्री शक्तीच्या माध्यमातून. जर तुम्ही अजून आपल्या परिवाराचा भाग नसाल तर आत्ता सबस्क्राईब करा, कारण इथे प्रत्येक गुरुवारी मिळतो आत्मजागृतीचा संदेश. स्त्रीची खरी ओळख, स्त्री म्हणजे फक्त नातं नाही, ती फक्त कोणाची जबाबदारी नाही, ती ऊर्जा आहे, ती निर्माण शक्ती आहे. ती सगळ्यांसाठी जगते, पण स्वतःसाठी किती वेळ देते? ती घर सांभाळते, ती नाती जपते, ती सगळ्यांना माफ करते, पण तिच्या मनातल्या वेदना कोणी ऐकून घेत नाही. विश्वास आणि शिकवण. स्वामी समर्थ म्हणायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य फक्त देवावर अवलंबून राहण्यासाठी नाही, हे स्वतःवर विश्वास ठेवण्यासाठी आहे. भीती कशाची असते? लोक काय म्हणतील, मी पडले तर, मी एकटी राहिले तर. पण लक्षात ठेवा, तू एकटी नाहीस, तुझ्या आत विश्वास आहे, आणि जिथे विश्वास असतो तिथे भीती राहत नाही. शांत स्त्रीचं वादळ. लोकांना वाटतं मोठ्याने बोलणारी व्यक्ती ताकदवान असते, पण खरी ताकद शांत असते. शांत स्त्री सगळं सहन करते, ती निरीक्षण करते, ती वेळ येण्याची वाट पाहते, आणि जेव्हा ती उभी राहते तेव्हा तिच्या निर्णयाने आयुष्य बदलतं. स्वतःला विसरू नकोस. तू किती वेळा स्वतःची स्वप्न बाजूला ठेवलीस? आधी घर, आधी मुलं, आधी सगळे. आणि तुझ्या मनात अजूनही स्वप्न आहेत, ती जिवंत आहेत. आज स्वतःला विचार, मी स्वतःला किती किंमत देते? गुरुवारचा संकल्प. आज गुरुवार आहे, आज देवाकडे काही मागू नकोस. आज स्वतःला वचन दे, मी स्वतःला कमी समजणार नाही, मी स्वतःवर विश्वास ठेवेन, मी माझ्या आत्मसन्मानासाठी उभी राहीन. भविष्याची झलक. एक दिवस येईल, लोक म्हणतील ती खूप बदलली आहे, पण त्यांना माहिती नसेल की तू किती वेळात उठून पुन्हा उभी राहिलीस. त्यांना माहिती नसेल की तुझ्या शांततेत किती वादळ होतं. अंतिम आत्मजागृती. तू कमजोर नाहीस, तू संयमी आहेस. तू कमकुवत नाहीस, तू शांत आहेस. तू एकटी नाहीस, तुझ्या आत शक्ती आहे, आणि आजपासून तू स्वतःला कमी समजणार नाहीस. जर आजचं बोलणं तुझ्या मनाला भिडलं असेल तर हा व्हिडिओ लाईक कर, शेअर कर, आणि त्या प्रत्येक स्त्रीपर्यंत जी स्वतःला अजून ओळखू शकलेली नाही, आणि आपल्या एव्हरीडे विथ तेजू परिवाराचा भाग बनण्यासाठी सबस्क्राईब कर, आणि कमेंटमध्ये लिही, मी शक्ती आहे. धन्यवाद.